नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज आवर व्हिडिओ नंबर 4 अँड वी डिस्कसिंग द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स फ्रॉम द थर्मोडायनामिक्स. बघता बघता आपण नवीन चॅप्टरच्या वेळी लेक्चर नंबर 14 पर्यंत आलेलो आहे. नियर अबाउट वी हॅव ऑलरेडी डिस्कस 7-8 क्वेश्चन्स. हे लक्षात ऑलरेडी डिस्कस 7-8 क्वेश्चन्स, इंग्लिश मराठी मिक्सअप. क्लिअर. बघा बेटा, मागील लेक्चरमध्ये सांगितलं की या चॅप्टरमध्ये ग्राफ्सला खूप महत्त्व आहे. सायक्लिक प्रोसेसचा ग्राफ दिलेला आहे आणि तो क्वेश्चन AIPMT 2014 झाला. ग्राफला खूप महत्त्व आहे. ठीक आहे. आणि सेकंड क्वेश्चनसाठी पण शॉर्ट ट्रिक यूज करू आणि तिथेही तुम्हाला तो लक्षात द्यायचा आहे म्हणून आपण गामा शॉर्ट ट्रिक आहे. तर बघा, आपण पहिला क्वेश्चन सॉल्व करूया. बघा, अ थर्मोडायनामिक सिस्टम अंडरगोज अ सायक्लिक प्रोसेस A, B, C, D, A. Clear? Full stop. As shown in the figure, the work done by the system. बघा, आता ग्राफ दिलेला आहे आणि ग्राफवरून दे आर आस्किंग टू फाइंड द वर्क डन. ठीक आहे. वर्क डन साठी दोन इथं आहे बेटा. बघा, एक B, C, O आणि B, एक अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे. त्यानंतर A, O, D आणि A क्लॉकवाईज. ठीक आहे. म्हणजे इथून इकडे परत म्हणजे असं हे फिरत असताना एक वर्क डन अँटी क्लॉकवाईज आणि एक क्लॉकवाईज. एक लक्षात ठेवायचं, अँटी क्लॉकवाईजला निगेटिव्ह दाखवायचा आणि क्लॉकवाईजला पॉझिटिव्ह दाखवायचं. इथं लक्षात डायरेक्शनसाठी. इथं लक्षात बेटा, अँटी क्लॉकवाईजसाठी निगेटिव्ह आणि क्लॉकवाईजसाठी पॉझिटिव्ह, किंवा उलटंही केलं तरी चालते, काही फरक पडत नाही. क्लॉकवाईजला निगेटिव्ह दाखवा, अँटी क्लॉकवाईजला पॉझिटिव्ह, परंतु एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह आपल्याला दाखवावं लागतं. ठीक आहे. मग आता वर्क डन फाइंड आउट कुठून करायचं, तर ग्राफवरून बेटा. ठीक आहे. बघा, तुम्हाला वरचा आणि खालचा पोर्शन ट्रायंगल सारखा दिसतो. इथं लक्षात बेटा, म्हणजे जे काही वर्क डन झाले असेल, ओके, त्या ग्राफच्या एरिया फाइंड आउट करा. म्हणजे त्या ग्राफचा जर तुम्ही एरिया फाइंड आउट केला, COBC एक ट्रायंगल झाला. ओके, ट्रायंगल असा आहे पण तो असा वर्टिकल केलेला आहे. तर त्या ट्रायंगलचा जर तुम्ही एरिया फाइंड आउट केला म्हणजे तोच म्हणजे काय झाला, त्या सिस्टमचा वर्क डन. क्लिअर. चला, एवढं तो गोष्ट माहीत झालं आपल्याला. बघा, सोल्युशन फॉर द न्यूमेरिकल नंबर फर्स्ट. बघा, वर्क डन कोणता, COBC. ठीक आहे. हे कसं आहे बेटा, अँटी क्लॉकवाईज आहे. अँटी क्लॉकवाईज, त्याच्यामुळे आपण निगेटिव्ह घेऊया. जो काही वर्क डन आहे तो निगेटिव्ह. ठीक आहे. आणि हा जो काही आहे हा ट्रायंगल आहे. ट्रायंगलचा एरिया काय राहतो, हाफ बेस इंटू हाईट. क्लिअर, काही हरकत नाही. देअरफॉर मायनस ऑफ हाफ बेस, याचा काय झाला बेटा, CB. ओके. आता बघा CB साठी जो काही CB ची जे काही लेंथ आहे आपण ते एक्स ॲक्सिस वरून फाइंड आउट करतो. बघा, B तुम्हाला 2V पर्यंत दिसते आणि C कुठे दिसते, V0. ठीक आहे. त्याच्यामुळे 2V0 मायनस V0 किती राहिला बेटा, इंटू V0 इंटू H म्हणजे काय, हाईट. ओके, ही वाली बेटा. ठीक आहे, ही हाईट. ओके. आता ही हाईट बघा, हे डॉटेड लाईन दिलेलंच आहे. 3P0 अपॉन 2P0 मायनस ऑफ 2P0 म्हणजे किती शिल्लक राहिलं, P0. That's it. Half minus of half V0 into P0. Clear? Anti-clockwise. Work done clockwise, AODA. Clear? हा वर्क डन कसा आहे, CLOCK क्लॉकवाईज. म्हणून हा कसा घ्यायचा, पॉझिटिव्ह. देअरफॉर हाफ, सेम फॉर्म्युला, बेस इंटू हाईट. देअरफॉर हाफ, what is the base, this much, 2V0 minus V0 म्हणजे किती रे, V0 into height. This is your perpendicular height. ठीक आहे. 2P0 minus P0, what remains, P0. Therefore 1/2 V0 P0. एक अँटी क्लॉकवाईज झालं, एक क्लॉकवाईज झालं. आपल्याला पाहिजे टोटल वर्क डन. देअरफॉर वर्क डन ते पण कसं, टोटल. याच्यामध्ये काय करतो, वर्क डन अँटी क्लॉकवाईज प्लस वर्क डन क्लॉकवाईज. ठीक आहे. वर्क डन अँटी क्लॉकवाईज किती आहे तुमच्याकडं, -1/2 V0 P0 प्लस वर्क डन क्लॉकवाईज किती आहे, 1/2 V0 P0. सेम फिजिकल क्वांटिटीज अँड हॅव्हिंग अ अपोजिट साइन्स प्लस अँड मायनस. देअरफॉर टोटल वर्क डन बिकम्स 0. बघा ऑप्शन बघा, द फोर्थ ऑप्शन इज देअर. So this is the way that you can get the solution for the numerical number first, which is from the AIPMT 2014. एकदम सिंपल.
ग्राफ दिला होता, ग्राफवरून वर्क डन काढायचं होतं आणि वर्क डन म्हणजे ग्राफवरून जर आपल्याला जेव्हा जेव्हा वर्क डन काढायचं आहे तेव्हा तेव्हा त्या ग्राफचा फाइंड आउट करायचा एरिया आणि प्रोसेस पाहून घ्यायचे, ॲरोज पाहून घ्यायचा, अँटी क्लॉकवाईज आहे क्लॉकवाईज आहे, त्याच्यासाठी मग निगेटिव्ह पॉझिटिव्ह ठरवायचं आणि टोटलसाठी आपल्याला दोघांची काय करावं लागते ॲडिशन. दॅट्स इट. क्लिअर. पॉज करून नोट डाऊन करा. सो वी कॅन मूव्ह टू द न्यूमेरिकल नंबर सेकंड. बघा त्यानंतर आपण सेकंड न्यूमेरिकलकडे वळूया लवकरच. बघा द सेकंड इज फ्रॉम द एम्स 2010. When an ideal monatomic gas is heated at constant pressure, fraction of heat energy supplied which increases the internal energy of the gas. म्हणजे काय विचारलं त्यांनी बघा, the amount of heat energy supplied which increases the internal energy of the gas. हा फ्रॅक्शन विचारला आपल्याला. बघा the fraction of heat energy supplied which increases the internal energy of the gas. ओके, म्हणजे जी काय हीट एनर्जी सप्लाय केली त्याच्यात येतात लक्षात बेटा, the amount of heat energy supplied to the gas which increases the internal energy. क्लिअर. ठीक आहे. कॉन्स्टंट प्रेशरवर मोनोॲटॉमिक गॅसला आपण कंटिन्युअस अमाऊंट ऑफ हीट एनर्जी सप्लाइड केली. ठीक आहे. मग जी काय आपण अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स जी काय आपण जी काय हीट एनर्जी सप्लाय करतो त्याच्यात दोन प्रकारे तो सिस्टम यूज करतो, एक तर वर्क डन आणि एक इंटरनल एनर्जी. ओके, समजा 100 जूल एनर्जी आपण सप्लाय केली होती. ओके ओके, आणि हे समजा 80 जूल एनर्जी वर्क डन केलं प्लस 20 जूल एनर्जी काय केलं इथे काय म्हणू शकतो मी इंटरनल एनर्जी चेंज केली. मग किती फ्रॅक्शन ऑफ एनर्जी इंटरनल एनर्जी इन्क्रीज करण्यासाठी सप्लाय केली. ठीक आहे. हाऊ मच अमाऊंट ऑफ एनर्जी बघा इथं म्हटलंच आहे द फ्रॅक्शन ऑफ हीट एनर्जी. ओके, म्हणजे 100 पैकी किती बेटा, 100 पैकी किती रिमेनिंग 20 जी काय चेंज करते इंटरनल एनर्जी फ्रॅक्शन, म्हणून 100 पैकी 20 म्हणजे फ्रॅक्शन ऑफ एनर्जी शब्द वापरला त्यांनी, फ्रॅक्शन ऑफ हीट एनर्जी सप्लाइड. क्लिअर. म्हणजे हा रेशिओ फाइंड आउट करायचा आहे. याच्यासाठी एक शॉर्टकट आहे बेटा. ओके, लक्षात ठेवायचं डेल्टा यू अपॉन जर क्यू राहिला तर 1 अपॉन गामा. ठीक आहे. आणि गामा म्हणजे तुम्हाला माहीतच आहे CP अपॉन CV. आणि इथं कोणता ॲटॉमिक गॅस आहे, मोनोॲटॉमिक गॅस. मोनोॲटॉमिक गॅससाठी डिग्री ऑफ फ्रीडम किती राहते 3. ठीक आहे. CPची व्हॅल्यू आहे 1 प्लस F/2 इंटू R आणि CVची व्हॅल्यू आहे F/2 इंटू R. याच्या लक्षात डिग्री ऑफ फ्रीडम किती यूज करायचं आहे 3. का बरं यूज करायचं आहे, दिलेला आहे आपल्याला कोणता गॅस आहे मोनोॲटॉमिक. ठीक आहे. गामा फाइंड आउट करा. देअरफॉर गामा इक्वल्स टू RR गेट कॅन्सल 1 प्लस 3/2 अपॉन 3/2. दोघांचा बेस कसा करायचा सेम, म्हणजे काय झालं इथं 5/2 म्हणजे 2/3. 2 to गेट कॅन्सल वॉट रिमेन्स 5/3. देअरफॉर 1 अपॉन 5/3 3 गेला वर. देअरफॉर डेल्टा यू अपॉन क्यू इक्वल्स टू 3/5. Therefore the option number second is the correct one and the question is from the AMS 2010. सिंपल होता, शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवाय. ओके, बघा अशा पद्धतीने जर काही गोष्टी लक्षात ठेवल्या, काही शॉर्टकट लक्षात ठेवला तर क्वेश्चन लवकर तुमचा सॉल्व होऊ शकतो. आपला उपक्रम आवडत चालला सर तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.